नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहारिक अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी पाहणार आहोत. तर आजपासून जे कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे त्याला आपण सुरुवात करत आहोत. अतिशय महत्त्वाचा हा पार्ट ठरणार आहे. तर तुम्ही शक्यतो होईल तेवढे एक्झाम्पल याच्यावरती सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, व्हिडिओ बघून झाल्यानंतर, कारण जेणेकरून तुमची प्रॅक्टिस ही चांगली होईल आणि आपण सर्वच टाईपचे एक्झाम्पल यामध्ये घेणार आहोत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण यामध्ये येणार नाही. ठीक आहे, मग सुरुवातीलाच आपण व्यवहारिक अपूर्णांक बघणार आहे. नंतर जो आपला पूर्णांक अपूर्णांक असेल त्याच्यासाठी पण पाहणार आहे आणि शेवटी मग दशांश अपूर्णांक आहे त्याच्यासाठी एक स्पेशल चॅप्टरच ठेवू आपण, थोडं वेगळं. ठीक आहे, तर यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण सर्वच घेणार आहोत. तर सुरुवातीला बेरीज व वजाबाकी दोन्ही सोबतच घ्यायची आपल्याला. ठीक आहे, तर यासाठी बघा हे थोडं सिच्युएशन नुसार आपण घेतलेलं आहे. टाईप नुसार म्हणता येईल आपल्याला, किंवा आपण नियम म्हणतो. टाईप न म्हणता नियम म्हणलेले. तर बघा, पहिला जो नियम काय सांगतो की फक्त दोन पूर्णांक असताना बेरीज व वजाबाकी करणे. दोनच अपूर्णांक असतील तर याला बाकीचे जे नियम असतील तेही लागू होऊ शकतात. काही ठिकाणी लागू होतील, काही ठिकाणी लागू होणार नाही. पण जर दोनच अपूर्णांक आपल्याला दिलेले असतील, काय दोनच अपूर्णांक आपल्याला दिलेले असतील तर त्याची बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल ती कशा पद्धतीने करायची. तर पाहिजे पहिलं जे एक्झाम्पल आहे 203 अधिक 710 हे दोन अपूर्णांक आहेत. आता ज्यावेळेस फक्त तुम्हाला दोन अपूर्णांक दिलेले असेल तर त्यावेळेस तुम्हाला तिरपा गुणाकार करून त्याला सोडवता येईल. तर तिरपा गुणाकार कसा करायचा? हा जो पहिला अपूर्णांक याचा हा अंश, हा छेद, दुसऱ्याचा हा अंश आणि हा छेद. तर काय करायचंय, पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार. नंतर इथे जे चिन्ह असणार आहे अधिक असेल नाही तर वजा असेल ते चिन्ह, आणि नंतर पहिल्याचा दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद यांचा गुणाकार. कुठे हा कुठे असणार आहे? अंशामध्ये आणि छेदामध्ये, या दोघांचा गुणाकार. या पद्धतीने बघा, पहिले 2 × 8, 2 × 8 याला कंस करून वाटलं. नंतर काय ते अधिक घ्यायचे आणि नंतर 7 × 3 आणि छेदामध्ये किती असणार आहे? या दोघांचा गुणाकार, छेदाचा गुणाकार छेदामध्ये 3 × 8. या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचंय. जसं आपलं गुणाकाराचं चिन्ह असतं तसं क्रॉस मध्ये तसंच आपल्याला गुणाकार करायचा आहे त्यांचा. म्हणजे पहिली रेषेची मानणार 2 आणि 8चा गुणाकार येते, दुसरी रेष 7 आणि 3चा गुणाकार येते. आणि यांच्यामध्ये जे चिन्ह असणार आहे, अधिक असेल तर अधिक लिहा, वजा असेल तर वजा लिहा. ठीक आहे, आणि खाली काय 3 × 8. तर काय येते 2 × 8 किती होतात? 16. 8 दुनी 16. नंतर काय अधिक 7 × 21 आणि छेदामध्ये किती असेल 8 × 24. ठीक आहे, हे बघा किती मिळतात आपल्याला. 16 अधिक 21, 16 हा एक जर मिळवला ते बघा 6 आणि 1 7 होतात आणि 2 आणि 1 3 म्हणजे हे बनतात 37 आणि छेदामध्ये किती 24. तर उत्तर किती मिळतंय आपल्याला 37/24. आता काही वेळेस काय होतं, ह्या दोन संख्या असतात अंश आणि छेद, यांना आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. मग इथे तुम्ही देता येत असेल तर संक्षिप्त रूप देऊ शकता. काही वेळेस हेच उत्तर पुढे पूर्णांक संख्येत सुद्धा लिहिले जातात. का? कारण हे जे उत्तर तुम्हाला मिळाले हे कसं आहे अंशाधिक आहे. कसं आहे अंशाधिक आहे, आणि अंशाधिकला पूर्णांक अपूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करायचंय हे आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सोडवायचं. दुसरं एक्झाम्पल पहा, 1/9 अधिक 5/3. काय करणार आहे, याचा अंश आणि याचा छेद यांचा गुणाकार 1 × 3. नंतर काय अधिक आहे याचे 5 आणि याचे 9 यांचा गुणाकार 5 × 9.
आणि छेदामध्ये छेदांचा गुणाकार 9 गुणिला 3, 3 गुणिला 1 3 अधिक 5 गुणिले 9 5 9 45 होतात, 45 आणि छेदामध्ये 9 त्रिक 27 किती मिळतं तिथे 45 अधिक 3 48 होतील आणि हे 27. तर 48 आणि 27 या दोनही संख्यांना 3 ने निश्चित भाग जातोय, म्हणून 3 ने निश्चित भाग म्हणते की 12 16 त्रिक 48 होतात, तरी ते 3 ने जर 48 ला भागले तर 16 मिळतील आणि 27 ला भागलं तर 3 मग 27, म्हणजे याचं उत्तर किती मिळेल मला 16/9. हा सुद्धा अंश अधिक अपूर्णांक, याला तुम्ही पूर्णांक इतका पूर्णांकामध्ये कन्वर्ट करू शकता या पद्धतीने जर करायचंच म्हटलं तरी. ते बघा 16 आणि पूर्ण 9 की 9 9 दुनिया 18 नाही जमत 9 1 9 किती होणार ते वरची 6 आणि 1 6, ज्याला कसं लिहिता येईल आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. भागाकार एक आलेला आहे 1 आणि बाकी आपली 7 आहे, किती भागतो 1.7/9 आणि हे बरोबर आहे चेक जर करायचं असेल तर तिरपा गुणाकार करा, याला परत त्याच्यामध्ये कन्वर्ट करा 9 1 9 9 7 16 16/9 बरोबर येतो. ठीक आहे. आता यानंतर वजाबाकीचे उदाहरणे पाहूयात. पहिले आपण बेरजेचे घेतले, आता वजाबाकी घेतले. वजाबाकी मध्ये सुद्धा तसंच करायचे, काहीच फरक नाही. तिरपा गुणाकार करा 11 गुणिला 4 11 गुणिला 4 पहिल्या कंसामध्ये, नंतर इथे काय चिन्ह नाही वजाचं, इथे वजा घ्या 7 गुणिला 5 आणि छेदामध्ये काय असणार आहे 5 गुणिला 4. 11च्या 44 होतात, मध्ये काय वजा 7 5 35 आणि छेदामध्ये 5 गुणिला 4 5 20 बरोबर. 44 मधून 35 गेल्यानंतर किती उरणार आहेत 9 उरतील आणि छेदामध्ये 20 9/20 हे त्याचं उत्तर आहे. आणि उत्तर हे छेदाधिक अपूर्णांकामध्ये आपल्याला मिळतंय आणि याला काही संक्षिप्त देता येणार नाही. दोनही संख्यांना निश्चित भाग दिल्याची संख्या आपल्याला मिळत नाही. एक हे पण एकने संक्षिप्त दिले तर तेच संख्या मिळतात, त्याच्यामुळे आपण एक घेत नाही. चला ते चौथं एक्झाम्पल पाहता. 4/5 वजा 1/4 सेम असंच करायचंय. तिरपा गुणाकार 4 गुणिला 4 4 गुणिला 4 नंतर काय वजा 1 गुणिला 5 1 गुणिला 5 आणि 5 गुणिला 4 4 चौक 16 होतात, वजा 5 1 5 आणि छेदामध्ये 5 चौक 20. 16 मधून 5 गेल्यानंतर 11 उरतील, छेदात 20. उत्तर काय मिळतंय 11/20. आता या टाईपचं एक शेवटचं एक्झाम्पल पाहूया आपण. आता तसं तर आपण काय म्हणलं फक्त 2 अपूर्णांक असताना बेरीज व वजाबाकी करणे, पण आता इथे आपण काय केलं 2 पेक्षा जास्त घेतलं, 3 घेतलेली. मग इथे तिरपा गुणाकार करता येईल का, तर इथे करता येतो. काय माहिती का, आता जसं की एक साधारण गुणाकार ज्यावेळेस करत असतो आपण, ठीक आहे, त्यावेळेस काय करतो, समजा इथे 3 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 4 असा गुणाकार असेल तर आपण काय करत असतो या दोघांचा गुणाकार करणार, बरोबर आहे. किंवा बेरजेचं जरी झालं तरी बेरजेमध्ये पण तसंच करतो आपण, सहसा करून 2 संख्यांची बेरीज करत चालतो, 2 संख्यांचा गुणाकार करत चालतो त्या पद्धतीने. तर इथे पण तसंच करायचं, इथे 2 अपूर्णांकांचा बेरीज वजाबाकी करत जाऊ आपण. पहिले बघा जे 2 अपूर्णांक 1/3 आणि 5/2 यांची बेरीज करून घ्यायची, नंतर यांचं जे उत्तर येणार आहे ते याच्यासोबत कम्पेअर करायचं, त्याच्यासोबत त्याची बेरीज करून घ्यायची. ठीक आहे, असंही केलं तरी चालेल, पण यासाठी आपल्याकडे एक वेगळी मेथड आहे, म्हणजे त्याने आपल्याला उत्तर लवकर मिळते. पण मग ती जर मेथड आपल्या लक्षात आलेली वेळेवरती तर तुम्ही हिचा वापर करू शकता. तर बघा कसं करायचं. तर
या पहिल्या दोनच संख्या घेऊ त्यांची बेरीज. तर तिरपा गुणाकार तर करावाच लागेल. 1 गुणिला 2, 1 गुणिला 2 मध्ये काय अधिकचं चिन्ह आहे. नंतर 5 गुणिला 3, 5 गुणिला 3 आणि छेदामध्ये त्यांचा छेदाचा गुणाकार 3 गुणिला 2, 3 गुणिला 2 अधिक नंतरचा जो अपूर्णांक आहे तो तसंच ठेवायचा आपल्याला 2/4, 2/4. बघा इथे काय मिळते ते समोर लिहितो मी झाला पुन्हा नाही आपल्याला. 1 गुणिला 2 किती 2 अधिक 5 तरी 15 होतील आणि छेदामध्ये 3 गुणिले 6. नंतर आपला जो अपूर्णांक आहे 2/4 जसं तसं. पुढे काय मिळेल 2 अधिक 15 किती 17, 17/6 अधिक 2/4. बघा आता हे उत्तर मिळालं त्याचं आपल्याला. आता याच्या सोबत त्याची बेरीज करायची. परत जसं आपण केलं या अगोदर तसंच आपल्याला इथं करायचं. तिरपा गुणाकार 17 गुणिला 4, 17 गुणिला 4 मध्ये काय अधिक आहे. नंतर 2 गुणिला 6, 2 गुणिला 6 आणि छेदामध्ये 6 गुणिला 4. बघा काय नाही उत्तराचं 17 चोक 68 होतात. तरी ते 68 गेला आपण अधिक साइन गुणिले 12 आणि छेदामध्ये साइन चोक 24. 68 आणि 12 68 नंतर 70 आणि ते 80. ते 80 होती आणि छेदामध्ये 24. या दोनही संख्यांना निशेष भाग देता येईल आपल्याला. 80 ला 8 ने भाग जातो आणि 24 ला सुद्धा. ठीक आहे 8 10 80 आणि 8 त्रिक 24. तर उत्तर किती मिळते आपल्याला 10/3. उत्तर मिळते आपल्याला औषधिक अपूर्णांकामध्ये. जर याचं उत्तर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पाहिजे असेल त्याला कन्वर्ट करू शकता किंवा दशांश अपूर्णांकामध्ये पाहिजे असेल तसे तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता. ठीक आहे उत्तर जसं पाहिजे त्याच्या सोयीनुसार तुम्हाला उत्तर काढावं लागेल. तर अशा पद्धतीने जर समजा आपल्याला दोनच संख्या दिलेल्या असतील अपूर्णांक संख्या तर त्यावेळेस तुम्ही त्याचा तिरपा गुणाकार करून बेरीज व वजाबाकी करू शकता. ठीक आहे आणि जर समजा 2 पेक्षा जास्त जर संख्या असतील त्यांचा 2 संख्यांचा तिरपा गुणाकार करून त्यांची बेरीज करून तुम्ही उत्तर काढू शकता या पद्धतीने. हे जे एक्झाम्पल आपण बघितलं शेवटचं या पद्धतीने. ठीक आहे आता यानंतर बघूया आता दुसरा टाइम. आता यानंतर बघूया दुसरा नियम. यामध्ये बघा कसं असणार आहे तर अपूर्णांकाचा छेद सारखा असताना बेरीज व वजाबाकी करणे. आता यामध्ये काय होणार आहे अपूर्णांक जे दिलेले असतील त्यांचा छेद हा सारखा असणार आहे. ठीक आहे मग छेद जर सारखा असेल तर अशा वेळेस बेरीज व वजाबाकी कशा पद्धतीने करायची तर पाहूया. तर हे पहिलं एक्झाम्पल आहे. आता इथे असं काही नाही की दोनच अपूर्णांक असतील किंवा ते कितीही असू शकतात. ठीक आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतीलच. तर पहा इथे 3/5 अधिक 2/5 अधिक 6/5 सर्वांचा छेद हा सारखा आहे. ज्यावेळेस छेद सारखा असेल त्यावेळेस छेद फक्त तुम्हाला एकदाच लिहायचा छेदामध्ये. छेद किती आहे 5 आहे म्हणून तो एकदाच लिहायचा. ठीक आहे आणि अंशातील ज्या संख्या आहेत त्या जशाच्या तशा लिहायच्या चिन्हासहित. यांच्यामध्ये जे चिन्ह असेल असं ते लिहायचे तुम्हाला. ठीक आहे 3 अधिक 2 अधिक 6 3 अधिक 2 अधिक 6 या पद्धतीने. आता काय केस इथे या एखाद्या संख्या निगेटिव्ह असते म्हणजे ऋण संख्या तरी त्याचं चिन्ह सोबतच लिहायचे असतात. ठीक तर पाहिजे 3 आणि 2 5 5 आणि 6 11 11/5 झालं आलं त्याचं उत्तर. एकदम सिंपल आहे जास्त डोकं लावण्याची गरज नाही. ठीक आहे आता एक दुसरं एक्झाम्पल पहा. आता इथे 2च अपूर्णांक आहे आणि यापूर्वीचा नियम आपण फक्त 2 अपूर्णांकासाठी बघितलेला आहे. मग 2 अपूर्णांक असतील तर आपण त्याला तिरपा गुणाकार करून सुद्धा सोडवू शकतो. आणि जर त्याचे छेद सारखे असतील काय छेद जर सारखे असतील तरी सुद्धा आपण या पद्धतीने त्याला सोडू शकतो. म्हणजे याला तिरपा गुणाकार केला तरी तुम्हाला तेच उत्तर मिळणार आहे आणि छेद सारखा असताना सोडवलं तरी तेच उत्तर मिळणार आहे. तर पाहिजे छेद सारखा आहे म्हणून छेद एकदाच लिहायचा आहे 9 आणि अंशातील संख्यांची बेरीज होणार 7 अधिक 2
7 अधिक 2 किती येतात 9. 9/9 याने सुद्धा हा 9 कॅन्सल झाला तर उत्तर किती मिळणार 1. तिसरं पहा इथे पण छेद सारखाच आहे वजाबाकी आहे तर छेद एकदाच लिहून घ्यायचा आहे 7 आणि अंशातील संख्यांची वजाबाकी 5 वजा 15. 5 वजा 15 5 मधून 15 जात नाही मग 15 मधून 5 गेले तर 10 उरतील पण कसे वजा 10 असतील कारण ते मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे तुम्हाला तर उत्तर मिळेल वजा 10/7. ठीक आहे तर अशा पद्धतीने याला सुरू व्हायचं. यानंतर बघ चौथा एक्झाम्पल 16/17 अधिक 15/17 वजा 50/17. आता यामध्ये आपण काही दोन्ही मिक्स घेतलेले बेरीज पण आहे आणि वजाबाकी सुद्धा आहे तर यामध्ये बघा छेद सारखा आहे तर छेद जसं तसा येणार आहे इथे 17 लिहून घेतलेला आपण आणि अंशात काय 16 अधिक 15 वजा 50. 16 अधिक 15 16 अधिक 15 नंतर वजा 50. 16 अधिक 15 यांची बेरीज करून घ्या. आता यामध्ये काय होतं ज्यावेळेस काही संख्या वजा आणि काही अधिक असतील तर त्यावेळेस ज्या अधिक आहे त्यांची बेरीज अगोदर करून घ्या आणि ती लिहून घ्या आणि नंतर वजावाली बघा. ठीक आहे तर यामध्ये 16 आणि अधिक 15 हे धनचे तर यांची बेरीज किती 16 अधिक 15 ही मिळतील आपल्याला 31 आणि बेरीज वजा 50 छेदामध्ये 17. याचं उत्तर बघा किती मिळायचं ना शेवटी 31 वजा 50. आता 50 31 मधून 50 जात नाही मग 50 मधून 31 वजा करावं लागतं तरी 19 आणि चिन्ह वजाचं असेल 19 वजा 19 ची 17 आहे त्याचं उत्तर आपल्याला भेटेल. यानंतर पाचवं एक्झाम्पल पहा 12/11 वजा 3/11 अधिक 15/11. सगळ्यांचा छेद सारखा आहे छेद एकदा लिहून घ्यायचा आपल्याला 11 नंतर 12 वजा 3 12 वजा 3 अधिक 15 बरोबर. आता यामध्ये बघा धनवाल्या संख्या कुठल्या आहेत एक 12 आणि 15 आहे यांची बेरीज करून घ्या 12 आणि 15 हे किती होतील 27 बरोबर आहे 27 इथे लिहून घेऊ आपण आणि नंतर वजावाली संख्या वजा 3 आणि छेदामध्ये 11. उत्तर काय मिळणार आहे 27 मधून 3 गेले 24 राहतील छेदामध्ये 11 तर उत्तर मिळेल आपल्याला 24/11. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. यानंतर बघूया सहावं एक्झाम्पल 15/23 वजा 5/23 वजा 1/23. तर सगळ्यांचा छेद सारखा आहे छेद एकदा लिहून घ्यायचंय 23 अंशामध्ये काय 15 वजा 5 15 वजा 5 वजा 1 तर काय ते काय मिळणार आपल्याला 15 वजा 5 वजा 1 वजा 6 आणि छेदामध्ये 23 15 मधून 6 गेल्यानंतर 9 उरतील इथे आणि छेदामध्ये 23 उत्तर किती माहिती 9/23. एक शेवटचं एक्झाम्पल 10/25 अधिक 7/25 वजा 2/25. सगळ्यांचा छेद सारखा आहे तर छेद एकदा लिहून घेणार आपण 25 अंशामध्ये 10 अधिक 7 10 अधिक 7 नंतर वजा 2 आहे तरी ते धनसंख्या 10 आणि 7 यांची बेरीज करून घ्या 10 आणि 7 17 होतात नंतर वजा 2 आणि छेदामध्ये 25. तर बघा इथे काय मिळणार आपल्याला 17 मधून 2 गेले 15 मिळतील आणि छेदामध्ये 25 आहेत तर याला आपण 5 ने संक्षिप्त रूप देऊ शकतो 5 3 15 होतील आणि 5 5 25 तर फायनल जे उत्तर मिळणार आहे ते 3/5 असणार. ठीक आहे तर अशा पद्धतीने छेद सारखा असेल तर छेद एकदाच लिहून घ्यायचा आहे आणि अंशामध्ये बेरीज वजाबाकी जे काही असेल ते तुम्हाला सोडवायचं. ठीक आहे आता यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे आपला त्यामध्ये जर छेद वेगवेगळे असतील तर मग
त्यांची बेरीज वजाबाकी कशी करायची. आता साधारणतः ज्यावेळेस दोनच अपूर्णांक असतात सारखा असेल किंवा वेगवेगळा असेल तुम्ही सहज त्याची बेरीज वजाबाकी करू शकता तिरपा गुणाकार म्हणून. पण मग दोन पेक्षा जर जास्त असतील तरी सुद्धा आपण तिरपा गुणाकार करून आपण ते सोडू शकतो. जसं की आपल्या पहिल्या नियमामध्ये जे शेवटचं एक्झाम्पल बघितलं होतं आपण त्या पद्धतीने तसं आपण सोडू शकतो. पण मग दरवेळेस ते शक्य होत नाही. तसं होतं पण मग काही वेळेस संख्या जर मोठ्या असतील तर मग त्याला वेळ जातो, थोडा वेळ लागतो त्याला. त्यासाठी आपल्याला आता जी नवीन मेथड असते ना त्याच्यामध्ये तुम्हाला एलसीएम घ्यावा लागेल म्हणजेच लसावी घ्यावा लागणार आणि त्याला सोडवावं लागणार आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जर अपूर्णांकाचे छेद वेगवेगळे असतील तर मग त्याची बेरीज वजाबाकी कशी करायची हे पाहणार आहोत.